रामकृष्ण हरी मंडळी, मी प्रचिती परब, हिस्ट्री टेल्स बाय प्रचिती परब या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. तर आज आपण वारीचं महात्म्य या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. पहाटेची वेळ आहे, हजारो पाय एकाच दिशेने चालत आहेत. कोणाच्या हातात टाळ आहे, कोणाच्या हातात वीणा आहे, कोणाच्या खांद्यावर भगवा ध्वज आहे, तर कोणाच्या डोक्यावर तुळशी आहेत. कोणाच्या ओठांवर विठ्ठल विठ्ठल आहे, तर कोणाच्या ओठांवर अभंग आहेत. ना कोणाला निमंत्रण, ना कोणताही आदेश, तरीही लाखो लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास आनंदाने करतात. अशी कोणती शक्ती आहे जी लाखो लोकांना एका वाटेवर आणते, एकच प्रवास करायला लावते? ही आहे महाराष्ट्राची हजारो वर्षांची भक्ती परंपरा, वारी. वारी म्हणजे काय तर आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणारी भक्ती यात्रा. ही फक्त यात्रा नाही, ही समता, सेवा, प्रेम, शिस्त आणि भक्ती यांचा जिवंत उत्सव आहे. वारीची परंपरा नेमकी कोणत्या वर्षी सुरू झाली याचा निश्चित ऐतिहासिक पुरावा नाही. मात्र महाराष्ट्रातील वारकरी परंपरेला सुमारे 700 ते 800 वर्षांचा इतिहास मानला जातो. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांच्या काळापासूनच वारकरी संप्रदाय अधिक संघटित स्वरूपात विकसित झाला. पुढे संत एकनाथ, संत तुकाराम, संत जनाबाई, चोखामेळा अशा अनेक संतांनी ही परंपरा समृद्ध केली. आजची पालखी सोहळ्याची परंपरा 19व्या शतकात हैबतराव बाबा आरफाळकर यांनी अधिक शिस्तबद्ध आणि संघटित स्वरूपात सुरू केली. आज 2 प्रमुख पालख्या प्रसिद्ध आहेत. आळंदी येथून येणारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तर देहू येथून निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी. या दोन्ही पालख्या जरी वेगवेगळ्या निघाल्या असल्या तरी पंढरपूरला मात्र एकत्र पोहोचतात. वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या विठ्ठलाचे हे भक्त आहेत. आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असताना ते भगवंतांचे विस्मरण होऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा, नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा, संतांचे ग्रंथ वाचावेत, देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे, भजन कीर्तनात सहभाग घ्यावा, पंढरपूर वारी करावी, तसेच एकादशी व्रत करावे, असा तुळशी माळ धारण करणाऱ्यांचा नित्यक्रम असतो. सात्विक आहार करावा, सत्वाचरण करावे, परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे, असा साधा आणि सरळ परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष करून केला जातो. वारीचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध असते. हजारो दिंड्या ठरलेल्या क्रमाने चालतात. मुक्काम, भोजन, पाणी, वैद्यकीय सेवा आणि स्वच्छतेचे नियोजन आधीच केले जाते. संख्येने लाखो वारकरी असूनही शिस्त, वेळेचे पालन आणि परस्पर सहकार्य हे वारीचे वैशिष्ट्य आहे. वारीचे सौंदर्य हे केवळ निसर्गात किंवा लाखो लोकांच्या गर्दीत नाही, तर ते प्रत्येक वारकऱ्याच्या आचरणात आहे. पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर टाळ मृदुंगाचा निनाद होतो. भगव्या पताका वाऱ्यावर डोलताना दिसतात. प्रत्येक दिंडी एकसारख्या शिस्तीने पुढे चालत जाते. कुणी अभंग गात असतो, कुणी हरिनामाचा गजर करत असतो. सर्व वारकरी पांढऱ्या शुभ्र वस्त्रात समानतेचा जणू संदेशच देत असतात. वारीत जात, धर्म, श्रीमंती, गरिबी, उच्च नीच असा कोणताही भेद दिसत नाही. सर्वजण एकमेकांच्या पाया पडून माऊली म्हणून नमस्कार करतात. पावसाच्या सरी, हिरवीगार शेते, मातीचा सुगंध आणि लाखो वारकऱ्यांच्या मुखातून उमटणारा ज्ञानोबा तुकारामांचा गजर, या सगळ्याचं वर्णन करणं कठीणच. रिंगण हा वारीतील सर्वात भावनिक आणि उत्साहवर्धक सोहळ्यांपैकी एक सोहळा आहे. पालखीचा मुक्काम असलेल्या ठिकाणी मोकळ्या मैदानात रिंगण भरते. संतांच्या पालखीशी संबंधित पवित्र अश्व वारकऱ्यांच्या जयघोषात गोल किंवा ठराविक मार्गाने वेगाने धावतो. वारकऱ्यांचा विश्वास आहे की त्या अश्वामध्ये संतांचे चैतन्य आणि आशीर्वाद आहेत. त्यामुळे घोड्याच्या टापांखालची मातीही अनेक वारकरी भक्तिभावाने आपल्या माथी लावतात. रिंगणाच्या वेळी संपूर्ण वातावरण ज्ञानोबा तुकाराम, माऊली माऊली आणि विठ्ठल विठ्ठल या जयघोषांनी दुमदमून जातो.
हा क्षण अनेक वारकऱ्यांसाठी भक्ती, आनंद आणि आध्यात्मिक ऊर्जेचा शिखरबिंदू असतो. धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळशाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात. वारी म्हणजे फक्त पंढरपूर गाठणे नव्हे, तर स्वतःच्या मनापर्यंत पोहोचण्याचा तो प्रवास आहे. जीवाचा शिवापर्यंत केलेला तो प्रवास आहे. वारकरी म्हणतात की विठ्ठल फक्त मंदिरात नाही, तर तो प्रत्येक जीवामध्ये आहे. म्हणून वारीमध्ये सेवा, प्रेम, क्षमा, नम्रता आणि समतेला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. वारी म्हणजे चालणारे जणू एक विद्यापीठच आहे. इथे पुस्तके नसतात, पण जीवन जगण्याचे धडे मात्र जरूर मिळतात. अहंकार सोडायला शिकवते, प्रत्येकामध्ये देव पाहायला शिकवते, नामस्मरणाने मन शुद्ध करा असं सांगते. येथे कोणी मोठा किंवा लहान नसतो, सर्वजण विठ्ठलाचीच लेकरे असतात. तर मित्रांनो, वारी ही केवळ परंपरा किंवा प्रथा नसून ती एक भावना आहे, आध्यात्मिक वाटचाल आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.